नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण एका महत्वाच्या हेडिंग बद्दल डिस्कस केलं की ज्याचं नाव होतं प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. आपण फायनल अकाउंट कसा बनवणार आहोत त्याच्या संदर्भात आपलं डिस्कशन चालू आहे. एकही शब्द आपण मागच्या लेक्चरला लिहिलेला नाहीये, फक्त ऐकलेला आहे. तुमच्या नोटबुकमध्ये कुठलीही गोष्ट ऍड झालेली नाहीये. इथपर्यंतच्या नोट्स तुमच्या रेडी असतील. तर फायनल अकाउंट बनवायचं म्हणजे नक्की काय बनवायचं आहे? ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे आणि एक महत्वाचं स्टेटमेंट की ज्याचं नाव आहे बॅलन्स शीट. पण हा बनवायचा आहे कोणाच्या बेसवरनं? तर ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स आर द बेस ऑफ फायनल अकाउंट. ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट वरनं आपण काय बनवताय? फायनल अकाउंट. फायनल अकाउंट इज डिपेंड्स ऑन ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्स मीन्स it is a list of debit and credit balances of all ledger accounts is called as trial balance. Trial balance is prepared before preparing final account. फायनल अकाउंट बनवायला घेतलाय ना, त्याच्या अगोदर काय असला पाहिजे? ट्रायल बॅलन्स. पण तुम्हाला टेन्शन नाही, तुम्हाला ऑलरेडी तो बनवून दिलेला असणार आहे. पहा काय काय लिहिलंय. ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स आर द बेस ऑफ फायनल अकाउंट्स. ट्रायल बॅलन्स मराठीमध्ये त्याला तेरीच पत्रक असं म्हटलं जातं. अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स इज कॉल्ड ॲज ट्रायल बॅलन्स. This trial balance is prepared before preparing the final accounts. Final account is prepared at the end of each financial year or accounting year. Final account includes trading account, profit and loss account and balance sheet. आपण एकच प्रश्न घेतलाय की ज्याचं नाव आहे ट्रायल बॅलन्स आणि त्या ट्रायल बॅलन्सचा शॉर्ट रूल सांगितला होता. डेबिट बरोबर खर्च किंवा ऍसेट. मित्रांनो, डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. क्रेडिट बरोबर काय किंवा काय? उत्पन्न किंवा लायबिलिटी. प्रत्येक ऍटमचं ट्रायल बॅलन्स पासून म्हणजेच प्रत्येक अकाउंटचं ट्रायल बॅलन्स पासून काय होणार आहे? पोस्टिंग. आणि ते पोस्टिंग किती वेळा होणार आहे? एकदाच. त्याचसाठी आपल्या वतीने काय लावा? अर्थ. आणि अर्थ काय लावायचा? बिझनेस अँगल ठेवायचा आहे. तुम्ही स्वतः बिझनेस आहात किंवा त्या बिझनेसचं सगळं आपण एकटे पाहत आहोत. खर्च झाला कुणाचा? आपला. उत्पन्न मिळालं आपल्याला. ऍसेट आहे आपली. लायबिलिटी आहे आपल्यावर एक प्रकारे असलेली कर्ज, लायबिलिटी. ओके. ट्रायल बॅलन्सचे फॉर्मॅट तुम्हाला शिकवले. जर्नल फॉर्मॅट जर्नल एंट्री सारखा दिसतो, जर्नल फॉर्मॅट. अकाउंट फॉर्म मध्ये दिसतो, लेजर फॉर्मॅट. अनेक गोष्टी आपण पाहिल्यात. आपण ट्रेडिंग अकाउंट पाहिला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिला आणि बॅलन्स शीट पाहिलं. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट ऑफ लायबिलिटीज अँड ऍसेट्स. ओके. लायबिलिटी आणि ऍसेटचं एक स्टेटमेंट आहे बॅलन्स शीट. आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला डिफरन्स देखील पाहिला. काय शिकलात? ट्रेडिंग अकाउंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या व्यवसायाची फॅक्टरी आहे आणि प्रॉफिट अँड लॉस म्हणजे आपल्या व्यवसायाचं ऑफिस आहे. असे सर्व खर्च ट्रेडिंगला घ्या की जे प्रोडक्ट तयार करण्यासाठी केले जातात. असे सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉसला घ्या की ज्याचा प्रोडक्शनशी काही संबंध नाहीये. ओके. म्हणून आपण त्याचा डिफरन्स कसा शिकलात? प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट, फॅक्टरी, ऑफिस, बिफोर प्रोडक्शन, आफ्टर प्रोडक्शन. अशा प्रकारे आपण काही खर्च, काही ऍसेट्स आपण शिकलेला आहात. त्यासाठी जे त्या परवाच्या दिवशी आपण जे बेसिक शिकलात त्याच्यावरती काही उदाहरणं पाहिलेली आहे. पहा, डेबिटचा रोल तुमच्या डोक्यात समोर आहे. पाहणं जे जे पाहिलं ते पटपट रिवाइज करूया. मशिनरी. मशिनरी ही आपली काय आहे? ऍसेट. कुठे रेकॉर्ड केलं जाईल? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. डायरेक्ट मी एक दोनच आयटम दाखवतोय. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला येणार. डायरेक्ट आपण काय लिहिणार आहात? मशिनरी. आउटरला रक्कम डायरेक्ट. ठीक आहे, समजलंय? जर ऍडजस्टमेंट असेल तर इनरला, नसेल तर आउटरला. पुढे पुढचा आयटम पाहिलाय फर्निचर. रक्कम डेबिटला असेल. फर्निचर ही देखील ऍसेट आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. लँड अँड बिल्डिंग, जमीन आहे, इमारत आहे, कोणाची? आपली. आपली ती ऍसेट. कॉम्प्युटर ही देखील ऍसेट आहे. लॅपटॉप देखील ऍसेट आहे. प्रिंटर देखील ऍसेट आहे. कुठे रेकॉर्ड केलं जाईल? बॅलन्स शीटच्या राईट हँड साईडला. कळलंय? ठीक आहे, ऍसेट साईडला. मोटर व्हेकल ऍसेट आहे. बिझनेस प्रिमायसेस ही देखील आपली ऍसेट आहे.
त्या दिवशी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, फक्त एकदा पटकन बोलून घेऊया. फ्री होल्ड प्रॉपर्टी, लीज होल्ड प्रॉपर्टी दोन्हीही काय वाढणं आपल्या ॲसेट्स. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बँक बॅलन्स ॲसेट आहे. लाईफ स्टॉक, जर काही पाळीव प्राणी असतील किंवा प्राणी असतील, ॲनिमल्स असतील, ते देखील आपली ॲसेट आहे. लूज टूल्स किंवा स्पेअर पार्ट्स त्याला बोललं जातं, ती देखील ॲसेट आहे. आपल्याकडे जास्तीचे पैसे असतील तर ते घरात किंवा बिझनेसमध्ये ठेवणं रिस्की असतं, म्हणून ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आपल्या जवळ असले काय किंवा बँकेत शेअर मार्केटमध्ये असले काय, त्या पैशाचा मालक आपण असतो आणि म्हणून इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट आहे. 4 इंटॅन्जिबल ॲसेट क्लिअर केल्या. गुडविल, पेटेंट्स, कॉपीराईट, ट्रेडमार्क. ह्या चारीच्या चारी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड केल्या जातील. सन्ड्री डेटर्स, आपण ज्या लोकांना उधारीने माल विकतो, त्या उधारीने विकलेल्या मालाचे पैसे त्या ग्राहकाकडून, त्या क्रेडिट कस्टमरकडून आपल्याला येणे बाकी, आणि म्हणून मित्रांनो सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे. त्याच्या अपोजिट आपण कुणातरीकडनं उधारीने माल खरेदी केलाय, आपण त्या सप्लायरचे, त्या क्रेडिट सप्लायरचे पैसे देणे बाकी आहोत, म्हणजे ती देखील आपली लायबिलिटी राहील. सन्ड्री डेटर्स ॲसेट आहे, सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, त्याला क्रेडिट बॅलन्स असणार आहे मित्रांनो. पुढे बिल्स रिसिवेबल. आता बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल हे दोन शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे कधी कळतील, जेव्हा तुम्ही टॉपिक नंबर 7 शिकाल, बिल ऑफ एक्सचेंज नावाचा. आता एवढंच लक्षात ठेवा, उधारीने विकलेल्या मालाच्या बिलांचे पैसे रिसिवेबल म्हणजे येणे बाकी आहे, आणि म्हणून बिल्स रिसिवेबल मित्रांनो आपली काय आहे, ॲसेट आहे. बिल्स रिसिवेबल ही काय आपली ॲसेट आहे, आणि त्याच्या अपोजिट बिल्स पेएबल ही काय आहे, लायबिलिटीज आहे. बँक लोन, बँकेकडनं लोन घेतलं कोणी, आपण आपल्या बिझनेससाठी लोन घेतलंय, घेतलेलं कर्ज आपण आज ना उद्या बँकेला पेएबल आहोत, आपली ती काय राहील, लायबिलिटी राहील. बँक लोन ही लायबिलिटी आहे मित्रांनो. आणि त्याच्या पुढचा आयटम पाहिला होता बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट माहितीये, करंट अकाउंटवर फॅसिलिटी मिळते. आपल्या खात्यामध्ये 10 लाख रुपये होते, आपल्याला 13 लाखांची गरज होती, आपण करंट अकाउंटवरनं जास्तीचे 3 लाख विड्रॉ केले, म्हणून त्याला म्हणतात ओव्हरड्राफ्ट. ही फक्त करंट अकाउंटवर फॅसिलिटी मिळते, ती आपली काय ठरली, लायबिलिटी. ओके, हे आयटम बेसिक आयटम आपण पाहिले होते. त्यानंतर पुढचे काही आयटम पाहिले होते ते पहा. वेजेस, रक्कम डेबिटला आहे. वेजेस म्हणजे मजुरी दिल्यामुळे खर्च, आणि तुम्हाला माहितच आहे मजूरदार फॅक्टरीमध्ये काम करतात, आणि म्हणून फॅक्टरीचा अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, म्हणून वेजेस कुठे गेलं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. वेजेस डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. सेकंड आयटम पाहिला सॅलरी, हे झालेलं आहे. लास्ट लेक्चर अगोदर नीट बघून घ्या, नसेल कळला 2 वेळा बघा, 3 वेळा बघा, नाहीच कळला मला फोन करा, मी अजून डीप मध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. वेजेस कुठे जातं वाढणं, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. क्लिअर आहात. सॅलरी म्हणजे पगार दिल्यामुळे खर्च, वाढणं रक्कम डेबिटलाच असणार. डेबिट बरोबर काय किंवा काय, खर्च किंवा ॲसेट. आपण बोलतोय सॅलरी बद्दल. सॅलरी म्हणजे पगार दिल्यामुळे काय झाला, आपला खर्च. मग शारीरिक कष्ट करणाऱ्यांना दिली जाते मजुरी, का जे मजूरदार फॅक्टरीमध्ये काम करतात, आणि म्हणून वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला गेलं. पण सॅलरी दिली जाते बौद्धिक कष्ट करणाऱ्या लोकांना, आणि बौद्धिक कष्ट करणाऱ्या लोकांना कामं चालतात ऑफिसमध्ये. परत बोलतोय, हे फक्त लॉजिक क्लिअर केलंय त्या नावानुसार, कळलंय सगळ्यांना. आता काय म्हणतील सर, फॅक्टरीमध्ये काय बौद्धिक कष्ट लागत नाही का, तिथेही लागतात. फक्त हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी फक्त डिफरन्स तयार केलेला आहे, की जेणेकरून पटकन लिंक लागून जाते. क्लिअर आहात. सॅलरी पगार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कधी कधी आपल्याला ग्रुप वाईज आयटम दिला जातो, सॅलरी अँड वेजेस किंवा वेजेस अँड सॅलरी. आता इथे दिलाय वेजेस अँड सॅलरी, पहिलं नाव कोणाचं आहे, वेजेसचं. मग वेजेस कुठे जाईल मित्रांनो, डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, म्हणून अख्खा आयटमच घ्यायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पुढे दिलंय सॅलरी अँड वेजेस. यात सॅलरी किती, वेजेस किती शोधायचं नाही, पहिलं ज्याचं नाव त्याला प्रायोरिटी द्या. पहिलं नाव काय, सॅलरी, रक्कम डेबिटला आहे, पगार दिला, खर्च डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुढचा आयटम आहे वर्क्स मॅनेजर सॅलरी.
नुसतं सॅलरीला महत्व देऊ नका, अख्खा आयटमच आहे. वर्क्स मॅनेजर, जी लोक काम करतात, कामगार लोक जिथे फॅक्टरीमध्ये काम करतात, त्यांच्याकडनं काम करवून घेण्यासाठी, त्यांच्यावर सुपरविजन करण्यासाठी एक मॅनेजरची अपॉइंटमेंट केली आहे आणि तो फॅक्टरीमध्येच काम करतो लेबर सोबत. आणि म्हणून वर्क्स मॅनेजर सॅलरी प्रोडक्शन वाढवण्यामध्ये त्याचा फार मोठा रोल आहे आणि म्हणून प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे. म्हणून वर्क्स मॅनेजर सॅलरी डेबिटेड टू प्रॉफिट अँड डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. प्रोडक्टिव्ह वेजेस, नावातच आहे प्रोडक्टिव्ह, वस्तू तयार करण्यासाठी दिलेली मजुरी, डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस किंवा अनप्रोडक्टिव्ह वेजेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याबद्दल पण क्लिअर केलं होतं. लाईट बिल किरकोळ स्वरूपात लागते, लाईट बिल किरकोळ स्वरूपात असेल तर इलेक्ट्रिसिटी चार्जेस, लाईट बिल किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस आलं तर तो आपला खर्च आहे, कारण रक्कम डेबिटला आहे आणि म्हणून तो खर्च जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पुढे होतं मोटिव्ह पॉवर. मोठ्या प्रमाणावर जेव्हा इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन होईल किंवा इतरही वेगवेगळ्या पॉवर आपण यूज करू त्यावेळेला आपला खर्च होईल आणि तो खर्च कुठे जाईल? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कारण मोटिव्ह पॉवर, पॉवर अँड फ्युएल, कोल, गॅस, वॉटर, पेट्रोल, डिझेल, ऑइल याची गरज कोणाला आहे? फॅक्टरीला आहे. आणि म्हणून मित्रांनो कुठे जाईल तो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इथपर्यंत मला वाटतं आपण खर्च पाहिले होते आणि आता त्याच्या पुढचे काही महत्वाचे खर्च आपण रिपीट करणार आहोत, म्हणजे पुढचे खर्च नवीन शिकणार आहोत. अगोदरचं क्लिअरच असलं पाहिजे. अगोदरचं क्लिअर असेल तरच पुढचं कळेल, नाहीतर कळणार नाहीये बाळांनो. ठीक आहे, परत एकदा ऐका. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अशी करायला एकूण 6 बाजू आहे. कोणताही आयटम पोस्ट करताना 6 पैकी एकाच बाजूवर जाईल, कुठेतरी एकाच बाजूवर जाणार आहे. 6 पैकी किती बाजूला जाईल? एकाच बाजूला जाईल. आणि त्यासाठी योग्य तो काय लावायचा आहे? अर्थ. पुढचा एक महत्वाचा खर्च घेतोय, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरी सगळे अर्थ आपल्याशी, पोस्टिंग एकदाच अर्थ माहिती आहे तुम्हाला. त्याची रक्कम नेहमी डेबिटला असणारे समजा 5,000. मित्रांनो डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. दोघातलं एक उत्तर मिळवण्यासाठी काय लावतोय? अर्थ. छपाई आणि साहित्य. भांडणो छपाई आणि साहित्यापोटी आपल्याला प्रत्येक वर्षी वारंवार नेहमी खर्च करावा लागतो आणि म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा आपला खर्च आहे. लक्षात ठेवा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा काय? खर्च. रक्कम कुठे आहे? डेबिटला. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. दोघातलं एक उत्तर मिळवण्यासाठी काय लावला? अर्थ. सगळे अर्थ कोणाशी घेतले? आपल्याशी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीमुळे आपला खर्च झाला. खर्चाचे प्रकार 2: प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट, फॅक्टरी, ऑफिस, बिफोर प्रोडक्शन, आफ्टर प्रोडक्शन. मग मला सांगा प्रिंटिंग अँड स्टेशनरीची गरज नक्की फॅक्टरीला जास्त आहे की ऑफिसला? तर बाळांनो ऑफिसला. आणि म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरी नेहमीच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केलं जाईल. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट असल्यामुळे कोणत्याही अकाउंटला रेकॉर्ड करायचं असेल तर डेबिटला टू शब्द आणि क्रेडिटला शब्द लिहिला जातो बाय. ठीक आहे, 5,000. कोणताही अकाउंटला डेबिटला टू शब्द, क्रेडिटला बाय शब्द लक्षात ठेवायचे. बॅलन्स शीटला टू बाय शब्द वापरायचा नाहीये. पुढे ट्रायल बॅलन्स मध्ये एक अकाउंट दिला गेलेला आहे, पोस्टेज. काही वेळेला तो आयटम दिला जातो पोस्टेज अँड टेलिग्राम. रक्कम डेबिटलाच आहे मित्रांनो. पोस्टेज अँड टेलिग्राम, पत्रव्यवहार केला त्यामुळे आपला काय झाला? खर्च. आणि म्हणून पोस्टेज अँड टेलिग्राम रक्कम डेबिटला आहे. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. दोघातलं एक उत्तर मिळवण्यासाठी काय लावला? अर्थ. पोस्टेज अँड टेलिग्राम मुळे
आपल्या व्यवसायाचा खर्च होतो आणि पत्रव्यवहार पाठवल्यामुळे. आता विचार करा, एक सिंपल गोष्ट आहे. समजा आपण गुजरातच्या एखाद्या व्यापाऱ्याला गुजरातच्या एखाद्या व्यापाऱ्याला माल पाठवलेला आहे. गेली 3 महिने झाले त्याच्याकडनं आपल्याला पैसे मिळालेले नाहीये. मग त्याला नोटीस पाठवण्यासाठी आपण लीगल नोटीस पाठवायची आहे. मग तिथे त्याच्या जवळ जाऊन बाय हँड देण्यापेक्षा आपण पोस्टाने पाठवणार, कारण ते रेकॉर्डवर येणार ते. ओके, लीगल नोटीस पाठवायची असेल तर बाय पोस्टने पाठवणार तुम्हाला त्याला, कारण त्याच्याकडनं तुम्ही पैसे घेणं लागतं, पण त्याने तुम्हाला पैसे दिलेले नाहीये. मग कायदेशीर कारवाई करण्यासाठी तुम्ही त्याला लीगल नोटीस पाठवताय, मग बाय पोस्ट पाठवणार. कळतंय का? मग पोस्टेज आणि टेलिग्राममुळे आपला काय होतोय? खर्च. आणि हा खर्च देखील ऑफिस मधून होतोय, ऑफिस साठी होतोय, म्हणून तो देखील कुठे जाणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पोस्टेज अँड टेलिग्राम. क्लिअर आहात? पुढच्या खर्चाचं नाव बोलतोय पहा, कुरिअर चार्जेस. कुरिअर चार्जेस रक्कम डेबिटलाच आहे. पानो प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, टेलिफोन, टेलिग्राम, कुरिअर चार्जेस हे सगळे खर्च ऑफिसमध्ये केले जातात आणि म्हणून कुरिअर चार्जेस देखील डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ओके. टेलिफोन बिल, टेलिफोन बिल कुठे रेकॉर्ड करणार? डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय म्हणतील सर, टेलिफोन बिल ऐवजी मोबाईल चार्जेस बोलले तर? मित्रांनो, मोबाईल चार्जेस डेबिटलाच रक्कम असणार. मोबाईल चार्जेस मुळे आपला खर्च झाला, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. म्हणतील सर इंटरनेट चार्जेस, इंटरनेट चार्जेस देखील डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कळले का? हे सगळे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. परत एकदा क्लिअर करा. प्रॉफिट अँड लॉस इज अ अकाउंट ऑफ नॉमिनल अँड नॉमिनल रूल फॉर डेबिट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आपण असे महत्वाचे खर्च पाहतोय का जे ट्रेडिंगला का प्रॉफिट अँड लॉसला, हे पाहतोय आपण. ठीक आहे. ऍसेट तर कळाल्या, लायबिलिटी पण बऱ्यापैकी कळाल्यात. ठीक आहे. मग इंटरनेट चार्जेस देखील डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होणार आहे. ओके. पुढे बँक चार्जेस. पाहणं, आपण बँकमध्ये अकाउंट ओपन करतो आणि अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला बँक अकाउंट थ्रू वेगवेगळ्या फॅसिलिटी मिळतात. चेकबुक फॅसिलिटी, ऑनलाईन बँकिंगची फॅसिलिटी, SMS फॅसिलिटी, किंवा वेगवेगळ्या बँक आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं आणि त्यासाठी आपल्याला बँक काय लावते? चार्जेस लावते. बँक चार्जेस हा आपला मुळातच खर्च आहे. बँक चार्जेस हा आपला काय बांधणो? खर्च. आणि हा खर्च जातो डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे? डेबिटला. पुढे आहे लॉ चार्जेस किंवा लीगल चार्जेस. आता व्यवसाय म्हटलं का व्यवसायाच्या कामाकरता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ऍडव्होकेट लोकांची मदत लागते. उदाहरणार्थ, काही ऍग्रीमेंट्स करायचे आहेत, काही ऍग्रीमेंट्स करायचे आहेत, तर त्या ऍग्रीमेंट करण्यासाठी आपण वकील साहेबांकडे जाणार, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस पे करणार. लॉ चार्जेस, लीगल चार्जेस किंवा ऍडव्होकेट फीज, प्रोफेशनल चार्जेस अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. त्या देखील डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. क्लिअर आहेत सगळे? पहा, कोणते कोणते खर्च आपण आता पाहतोय, सगळ्यांनी बोला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस बिकॉज ऑफ अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस, ऑफिशियल एक्सपेन्सेस. पोस्टेज अँड टेलिग्राम डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुरिअर चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टेलिफोन बिल डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मोबाईल चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरनेट चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बँक चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लॉ चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लीगल चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अजून नाव काय बोललो होतो मी? प्रोफेशनल चार्जेस ऑलवेज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर का वकील साहेबांची फी दिली तर त्याला बोलला तर सॉलिसिटर्स फीज. सॉलिसिटर्स फीज आता ते फॉर्मॅटमध्ये अजून चांगल्या प्रकारे मी क्लिअर करेन. सॉलिसिटर्स फीज आज फक्त ऐकायचं आहे, जास्तीत जास्त शब्दसाठा आपला वाढवायचा आहे. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? बांधव, सगळ्यात महत्वाचा खर्च मी आता क्लिअर करतोय. ऍडव्हर्टाइजमेंट.
रक्कम डेबिटला आहे. ऍडव्हर्टाइजमेंटला मराठीमध्ये बोलला तर जाहिरात खर्च. मानो आपला माल जास्तीत जास्त विकला जावा यासाठी आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतो. ऍडव्हर्टाइजमेंट केल्यामुळे आपला खर्च होतो. खर्चाचे दोन प्रकार, परत एकदा बोलतोय, प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट, फॅक्टरी, ऑफिस, बिफोर प्रोडक्शन, आफ्टर प्रोडक्शन. पहा, प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट, फॅक्टरी, ऑफिस, बिफोर प्रोडक्शन, आफ्टर प्रोडक्शन. आता एक साधा सिंपल विचार करा, ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? ऑफिसची आहे. बरं, ऍडव्हर्टाइजमेंट नाही केली तर काय उत्पादन थांबणार आहे का? प्रोडक्शन चालूच राहणार, कारण प्रोडक्ट तयार करण्यासाठी जाहिरात करावी लागत नाही, माल विकण्यासाठी जाहिरात करावी लागते. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट कशासाठी करतो? फॉर सेल पर्पज. मग हे बिफोर प्रोडक्शन कॅटेगरीमध्ये जातं का आफ्टर प्रोडक्शन? आफ्टर प्रोडक्शन. प्रोडक्ट तयार झाल्यानंतर जाहिरात होते, म्हणजे हा खर्च आफ्टर प्रोडक्शन आहे, म्हणजे प्रोडक्ट तयार झाल्याच्या नंतर आहे. बरं, ते जाऊ द्या. दुसरं लॉजिक सांगतो. मला एक सांगा, ऍडव्हर्टाइजमेंट न्यूजपेपरला करायची आहे की टेलिव्हिजनला करायची आहे की अदर दुसरं माध्यम वापरायचे? मोठे मोठे बॅनर्स लावायचे आहेत, मोठे मोठे फ्लेक्स लावायचे आहेत, हे जाहिरातीचे निर्णय कोण घेणार आहे? ऑफिस. बरं, त्या जाहिरातीमध्ये कोणता ऍक्टर घ्यायचा, कोणती ऍक्ट्रेस घ्यायची, कोणती मॉडेल घ्यायची जाहिरातीमध्ये, हे कोण ठरवणार? ऑफिस. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ हा जो खर्च आहे तो टोटली कुठे रेकॉर्ड केला जाईल? डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मित्रांनो, ऍडव्हर्टाइजमेंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड केलं जाईल ऍडव्हर्टाइजमेंट. क्लिअर? मग ऍडव्हर्टाइजमेंटला वेगवेगळी नावं पण वापरली जातात बाळांनो. ऍडव्हर्टाइजमेंटला पब्लिसिटी चार्जेस म्हटलं जातं. पब्लिसिटी चार्जेस. पब्लिसिटी चार्जेस म्हणजेच काय? ऍडव्हर्टाइजमेंट. त्याला तिसरा एक नाव आहे सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बोला, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. पब्लिसिटी चार्जेस, अगेन डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर आहात बाळांनो? आता पुढे नीट मनापासून ऐका बाळांनो. बिझनेस म्हटलं की बिझनेसमध्ये काय आहे? रिस्क आहे. आणि बाळांनो, ती रिस्क खूप जास्त मोठ्या प्रमाणावर घेतली तर आपल्याला व्यवसायाला खूप तोटा सहन करावा लागतो. आणि म्हणून आपल्या व्यवसायाची रिस्क कमी व्हावी, आपल्या बिझनेसची रिस्क कमी व्हावी, ह्यासाठी आपण काय घेता? इन्शुरन्स उतरवता, मालाचा विमा उतरवता, इन्शुरन्स प्रीमियम, विम्याचा हप्ता भरता. मित्रांनो, विम्याचा हप्ता भरला, ओके, अरे विम्याचा प्रीमियम पेड केला, इन्शुरन्स प्रीमियम काय केला? पेड केला. विम्याचा हप्ता भरला, भरल्यामुळे काय होईल? खर्च. तुमची रिस्क तुम्हाला कमी करायची आहे ना, मग तुम्ही बिझनेसचा काय घ्या? इन्शुरन्स घ्या, विमा घ्या, विमा पॉलिसी घ्या. आणि विमा पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला जर मंथली प्रीमियम असेल तर, प्रत्येक क्वार्टरला जर क्वार्टरली प्रीमियम असेल तर, किंवा इयरली प्रीमियम असेल तर, शक्यतो इयरली प्रीमियम असतो. जर तुम्ही इयरली प्रीमियम घेतला असेल तर प्रत्येक वर्षाला विम्याचा हप्ता तुम्हाला भरावा लागेल. आणि भरल्यामुळे काय होईल मित्रांनो? खर्च. मग मला सांगा, विमा पॉलिसी कोणती घ्यायची? कोणत्या कंपनीचा प्रीमियम घ्यायचा आहे? सॉरी, कोणत्या कंपनीची पॉलिसी आपल्या बिझनेससाठी उपयोगी आहे? कोणत्यामध्ये जास्त बेनिफिट्स आपल्याला मिळतील, त्याचे डिसिजन कोण घेणार आहे? ऑफिस घेणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, इन्शुरन्स प्रीमियम नावाचा खर्च हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला होतो. इन्शुरन्स प्रीमियम नावाचा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो. पण जर आपल्याला क्लिअरली मेन्शन केलं, आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये क्लिअरली मेन्शन केलं, काय मेन्शन केलं? फॅक्टरी इन्शुरन्स. काय मेन्शन केलं बाळांनो? फॅक्टरी इन्शुरन्स. नावात डायरेक्ट दिले फॅक्टरी इन्शुरन्स. तर त्या केसमध्ये कोणत्या शब्दामुळे? फॅक्टरी ह्या शब्दामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कारण तिथे नावच दिलंय फॅक्टरी इन्शुरन्स. आणि म्हणून त्या केसमध्ये मात्र आपल्याला कुठे रेकॉर्ड करावं लागेल?
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय नावाने मित्रांनो? फॅक्टरी इन्शुरन्स. म्हणून इन्शुरन्सचं नीट लक्षात ठेवा. जर का आपल्याला फक्त इन्शुरन्स दिला असेल तर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पण त्यांनी क्लिअर केले फॅक्टरी इन्शुरन्स, तर त्या केसमध्ये आपल्याला डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट रेकॉर्ड करावं लागणार आहे. इथपर्यंत आलात. आता पुढे थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ते कळेलच, खात्री आहे मला. ठीक आहे. आपण एक बिझनेस करतोय आणि बिझनेससाठी आपल्याला रॉ मटेरियलची गरज आहे. आपल्याला रॉ मटेरियलची काय आहे? गरज आहे. आता पहा, आपलं रॉ मटेरियल जे आहे ते आपल्याला पुण्यामधून खरेदी करायचंय. पुणे. ठीक आहे. आणि ते मटेरियल आपल्याला आणायचंय जुन्नर मध्ये. आपलं प्रोडक्शन युनिट हे जुन्नर मध्ये आहे. थोडं विचार करा, पुण्यामध्ये आपण गेलात, मार्केटला गेलात, आपल्याला एक नंबर एक चांगल्या क्वालिटीचा माल आपल्याला मिळाला. मग आता तो माल ज्या वेळेला आपल्याला मिळाला पुण्यामध्ये, त्यावेळेला आपल्याला पुण्यापासून ते जुन्नर पर्यंत तो माल आणण्यासाठी आपल्या स्वतःची व्हेकल नाहीये. ओके. आपल्याला माल कुठून आणायचा आहे? पुण्यापासून जुन्नरला. कोणतं मटेरियल आहे ते? रॉ मटेरियल आहे. जुन्नरला काय आहे? आपली फॅक्टरी आहे. मग त्या फॅक्टरी पर्यंत, पुण्यापासून ते जुन्नर पर्यंत, आपल्या फॅक्टरी पर्यंत माल आणण्यासाठी आपल्याकडे व्हेकल स्वतःची नाहीये. आपण प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट एजन्सीला फोन केला, ते आले, आपल्या गाडीमधला म्हणजे आपला जो माल आहे तो गाडीमध्ये लोड केला आणि गाडी पुण्यावरनं निघाली. पुण्यावरनं निघाली कुठे आली? जुन्नरला पोहोचली. मग मला एक सांगा, त्या गाडीमध्ये जो माल आहे तो माल आपल्याला जुन्नरला उतरवायचा आहे आणि जुन्नरला उतरल्यानंतर त्या गाडीवाल्याचं काय द्यायचंय? गाडीचं भाडं द्यायचंय. मग पुण्यावरून गाडी आपल्या जुन्नरच्या दिशेने आली आहे आणि म्हणून आपल्या फॅक्टरीमध्ये इन झाली आहे. म्हणून या कन्सेप्टला बोललं जातं कॅरेज इनवर्ड. काय बोललं जातं बाळांनो? कॅरेज इनवर्ड असं नाव बोललं जातं. ठीक आहे. कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च, कॅरेज इनवर्ड. मग आता विचार करा, जर का ती गाडी रॉ मटेरियल घेऊन आपल्या जुन्नरकडे आलीच नसती तर आपल्या फॅक्टरीला रॉ मटेरियल मिळालं असतं का? रॉ मटेरियल फॅक्टरीला मिळाला नसता तर प्रोडक्ट तयार झालं असतं का? नाही. आणि म्हणून बाळांनो, कॅरेज इनवर्ड हा खर्च प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे, कारण त्याच्यात रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल आलाच नाही जुन्नरला तर प्रोडक्ट तयार होणार नाही. म्हणून कॅरेज इनवर्ड डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. कॅरेज इनवर्ड कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके. कॅरेज इनवर्डला दुसरं नाव बोललं जातं कॅरेज ऑन परचेसेस. कॅरेज ऑन परचेसेस. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड इज ऑल्सो नोन ॲज कॅरेज ऑन परचेसेस. परत एकदा पहा, आपण पुण्याला गेला होतात, आठवतंय? पुण्यामध्ये काय खरेदी करायला गेलात? रॉ मटेरियल. रॉ मटेरियल कोणाला लागतोय? फॅक्टरीला. पुण्यामध्ये माल खरेदी केल्यानंतर पुण्यापासून जुन्नर पर्यंत आणायला आपली स्वतःची व्हेकल नाहीये. म्हणून आपण काय केलं? ट्रान्सपोर्ट एजन्सीला फोन केला आणि त्यांनी आपल्याला आपला माल आपल्या फॅक्टरीपर्यंत आणून दिला. मग फॅक्टरीपर्यंत जो माल आला त्या मालाला जे काही आणण्याचा खर्च झाला त्या कन्सेप्टला काय बोललो मी? कॅरेज इनवर्ड. बघा ना, ती फॅक्टरीमध्ये गाडी आली आणि फॅक्टरीमध्ये ती इन झाली म्हणून त्याला कन्सेप्टला नाव पडलं कॅरेज इनवर्ड. व्यवसायाच्या दिशेने वाहतूक झालेली आहे, कॅरेज इनवर्ड. आता पहा, त्यालाच काय बोललोय? कॅरेज ऑन परचेसेस डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ह्या फॅक्टरीमध्ये माल तयार झाला. तयार झालेला माल आपण कुठे टाकतो? पुढे ठेवतो साठवून गोडाऊन मध्ये. माल गोडाऊनला रेडी आहे, फिनिश्ड प्रॉडक्ट आहे. फिनिश्ड प्रॉडक्ट म्हणजे तयार वस्तू आता डायरेक्ट विकायची आहे. आपल्याला ऑर्डर आली मालाची. आपल्याला मालाची काय आली? ऑर्डर. ऑर्डर होती मुंबईवर. पण मुंबईचा जो व्यापारी आहे ना तो काय बोलला माहितीये का? तो आपल्याला एक काय गोष्ट बोललाय की माल आम्हाला इथे आणून पाहिजे. ओके. मग परत एकदा गाडी बोलवली.
आपल्या गोडाऊनला लावली, गोडाऊन मध्ये माल भरला आणि तो माल मुंबईच्या दिशेने गेला. तो माल कुठे गेलाय? मुंबईच्या दिशेने. आता फॅक्टरीच्या दिशेने येतोय का फॅक्टरीच्या बाहेर जातोय? फॅक्टरीच्या बाहेर जातोय. कुठे बाहेर जातोय? विकण्यासाठी बाहेर जातोय. आणि म्हणून त्या कन्सेप्टला बोललं जातं कॅरेज आउटवर्ड. आता मला सांगा, कॅरेज इनवर्ड हा परचेस साठी आहे, तर कॅरेज आउटवर्ड हा सेल साठी आहे, म्हणून याला नाव पडतं कॅरेज ऑन सेल्स. काय नाव आहे? कॅरेज ऑन सेल्स. मग आता बघा, वस्तू तयार झाल्यानंतर तो खर्च केला जातोय, कारण आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस आहे, आणि आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस आहे. आणि म्हणून बाळांनो, आता नीट ऐका, मी इथे काय लिहितोय. मी मगाशी क्लिअर केलं कॅरेज इनवर्ड, त्याला दुसरं नाव आहे कॅरेज ऑन परचेसेस. कॅरेज इनवर्ड बोला किंवा कॅरेज ऑन परचेसेस बोला, दोघांचा अर्थ एकच आहे. तो प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून तो जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पुढे आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड हाही खर्च आहे. अनेक जणांना काय वाटतं, कॅरेज इनवर्ड खर्च आहे तर कॅरेज आउटवर्ड इन्कम आहे, तर नाहीये. दोन्हीही खर्च आहे, इनवर्ड असो नाही तर आउटवर्ड असो, दोन्ही काय आहे? खर्च आहे. पण कॅरेज इनवर्ड जातो ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याला दुसरं नाव काय म्हणालो होतो मी? कॅरेज ऑन सेल्स. ओके. पण काही केसमध्ये काय होतं माहितीये, आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त नाव दिलं जातं कॅरेज. पहा, 5 नावं लक्षात ठेवायची. कॅरेज इनवर्ड, डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, कॅरेज ऑन परचेसेस, ऑल्सो डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, कारण सिमिलर वर्ड आहे. कॅरेज इनवर्ड म्हणा किंवा कॅरेज ऑन परचेसेस म्हणा, डेबिटेड टू काय? ट्रेडिंग अकाउंट. कॅरेज आउटवर्ड, कॅरेज ऑन सेल्स, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सिंपल लक्षात घ्या, कॅरेज इनवर्ड डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, कॅरेज आउटवर्ड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बट ओनली कॅरेज. आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला फक्त कॅरेज सांगितलंय. इनवर्ड सांगितलं असतं ना, इनवर्ड, तर मी ट्रेडिंगच्या डेबिटला म्हणलं असतं. कॅरेज आउटवर्ड सांगितलं असतं तर मी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला म्हणलं असतं. पण इथे मला इनवर्ड आणि आउटवर्ड या दोघातला कुठलाही शब्द दिलेला नाहीये. मग त्यावेळेला मनाने इनवर्ड समजून, त्यावेळेला मनाने कॅरेज इनवर्ड समजून त्याला रेकॉर्ड करायचे बाळांनो ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे फक्त कॅरेज दिलं तर ते कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जातं. मग कॅरेजला अजून एक सिमिलर वर्ड आहे फ्रेट. फ्रेट म्हणजे सुद्धा गाडी भाडं. FREIGST, फ्रेट. फ्रेट इनवर्ड अर्थातच इनवर्ड, कॅरेज इनवर्ड प्रमाणे फ्रेट इनवर्ड डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. फ्रेट आउटवर्ड खर्च आहे, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओनली फ्रेट, पहा, फक्त फ्रेट दिलं तर इनवर्ड समजून त्यालाही कुठे मांडायचंय? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. क्लिअर आहात बाळांनो इथपर्यंत? रिपीट करतोय. कॅरेज इनवर्ड डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, कॅरेज आउटवर्ड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओनली कॅरेज इनवर्ड समजून डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. फ्रेट इनवर्ड डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, फ्रेट आउटवर्ड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओनली फ्रेट डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. आता पुढे पहा, आपण आपला बिझनेस इंडियामध्ये आहे, भारतामध्ये आहे असं गृहीत धरा. जापान मधून आपल्याला रॉ मटेरियल आणायचंय, आपल्या फॅक्टरीसाठी रॉ मटेरियल आणायचंय, जापान मधून आपल्या भारतामध्ये आणायचंय. मग दुसऱ्या देशातून जेव्हा कोणताही माल आपण आपल्या भारतामध्ये आयात करतो, इम्पोर्ट करतो, त्यावेळेला एक ड्युटी भरावी लागते, आयात कर. त्यालाच काय म्हटलं जातं? इम्पोर्ट ड्युटी. ठीक आहे, इम्पोर्ट ड्युटी पे करावी लागते. आता मला सांगा, जापान मधून जर आपल्या भारतामध्ये माल आणायचा असेल आणि त्याच्यावर काही प्रोसेस करायची असेल, प्रॉडक्ट तयार करायचं असेल,
तर आपल्याला त्यावर इम्पोर्ट ड्युटी पे करावी लागेल. जर त्या मालावर आपण आयात कर भरलाच नाही, इम्पोर्ट ड्युटी पे केली नाही, तर तो भारतामध्ये माल येणार नाही, भारतामध्ये त्याच्यावर प्रोसेस होणार नाही आणि आपलं फायनल प्रॉडक्ट तयार होणार नाही. म्हणून इम्पोर्ट ड्युटी हा प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे. इम्पोर्ट ड्युटी हा प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. पाहणं इम्पोर्ट ड्युटी कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. इम्पोर्ट ड्युटी डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. त्याच्या अपोजिट आहे बघा, आपल्या भारतामध्ये माल तयार झालेला आहे. आपल्या भारतामध्ये माल तयार झालेला आहे आणि असं गृहीत धरा, आपल्याला समजा अफगाणिस्तानला किंवा चायनाला आपल्याला तो माल विकायचा आहे. ओके, इंडियामध्ये माल रेडी आहे, तयार आहे माल, पण आपल्या भारतातून अफगाणिस्तानला किंवा चायनाला जो माल आपल्याला पाठवायचा आहे त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावं लागेल. म्हणजे त्यावेळेला त्याला म्हटलं तर निर्यात कर. निर्यात कर त्यालाच म्हटलं तर एक्सपोर्ट ड्युटी. काय म्हटलं तर एक्सपोर्ट ड्युटी. म्हणजे माल आणण्यासाठी इम्पोर्ट ड्युटी. मग माल आणण्यासाठी जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती रॉ मटेरियलवर आपण पे करणार, डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. आणि जो माल विकायचा आहे तो एक्सपोर्ट ड्युटी, म्हणजे आफ्टर प्रोडक्शन, माल तयार झाला आणि त्यानंतर आपण विकतोय, म्हणजे त्यावर जी ड्युटी पे करतोय ती आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस झाला आणि म्हणून इम्पोर्ट ड्युटी डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, एक्सपोर्ट ड्युटी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. इम्पोर्ट ड्युटी कुठे जाते बाळांनो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी जाते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, एक्सपोर्ट ड्युटी जाते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पाहणं अजून एक आयटम असतो कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी देखील जाते डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ओके. त्यानंतर डॉक, DOCK, डॉक ड्युटी, बंदरावरील कर, ती देखील जाते डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. परत पहा, इम्पोर्ट ड्युटी डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, एक्सपोर्ट ड्युटी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कस्टम ड्युटी डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, डॉक ड्युटी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर आहे तिथपर्यंत? आता पुढे महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, ज्या गोष्टी डेबिट आणि क्रेडिटवर डिपेंड आहेत. फॉर एक्झाम्पल, आता गृहीत धरा, असं समजा आपण बिझनेस करतोय पण आपल्याकडे स्वतःची जागाच नाहीये, आपल्या ऑफिससाठी स्वतःची जागा नाहीये. आपण एखाद्या मोठ्या इमारतीमध्ये ऑफिसेस रेंट न घेतले. ओके. मग असा विचार करा, रेंट हा जो काही गोष्ट आहे, रेंटला मराठीमध्ये म्हटलं तर भाडे. ओके. रक्कम समजा डेबिटला आहे 40,000. रेंट बद्दल आपण काय बोलू शकतो? तर रेंट, आपल्याकडे जागा नव्हती म्हणून आपण एका इमारतीमध्ये ऑफिसेससाठी जागा भाड्यानं घेतली, काही शॉप्स घेतले रेंटनं. शेवटी घेतलेलं जे काही जागा आहे त्याचं प्रत्येक महिन्याला आपल्याला भाडं काय करावं लागेल? द्यावं लागणार आहे. म्हणून रेंट देताही येतं, घेताही येतं, दिला तर खर्च आणि मिळालं तर उत्पन्न. जसं की आता गृहीत धरा, मी मगाशी म्हणालो की आपल्याकडे जागा नाही, आपण दुसऱ्याकडनं भाड्यानं घेतली. पण असंही असू शकतं की आपल्याकडे खूप मोठी इमारत आहे, त्याच्या एका फ्लोअरवर आपला बिझनेस चालतोय आणि बाकीचे उरलेले फ्लोअर्स आपण रेंट न दिलेत, त्याच्यापासून आपल्याला पैसे मिळतात. आणि म्हणून पहा, रेंटची रक्कम जेव्हा डेबिटला येईल तेव्हा तुम्हाला डेबिटचा रूल फॉलो करायचा आहे. डेबिट बरोबर खर्च किंवा ऍसेट, आणि म्हणून रेंट हा आपला काय झाला मित्रांनो? खर्च. आणि हा खर्च कुठे जाईल? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कारण रेंट द्यायचं, कुणाला द्यायचं, किती द्यायचं, का द्यायचं, कसं द्यायचं, रोख रकमेच्या स्वरूपात द्यायचं की ऑनलाईन पेमेंट करायचं, याचे सगळे निर्णय कोण घेणार आहे? ऑफिस. म्हणून फक्त रेंट नावाचा आयटम आला तर तो घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, टू रेंट. ओके. क्लिअर आहेत बाळांनो? आता पुढे समजा रेंट नावाचा आयटम आला पण त्याची रक्कम क्रेडिटला आहे 60,000. आता इथे काय म्हणणार मी?
रेंट दिलं म्हणणार का? दिलं तर खर्च आणि मिळालं तर उत्पन्न. ज्या अर्थी रक्कम क्रेडिटला दिली आहे त्या अर्थी ते आपलं उत्पन्न झालंय, आपलं इन्कम झालंय. आणि मित्रांनो, हे इन्कम कुठे जाणार आहे? हे इन्कम कुठे जाणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. कारण आपल्याला भाडं मिळालं, कोणाकडून घेणार, किती घेणार, का घेणार, कशासाठी घेणार, कसं घेणार, हे सगळे निर्णय कोण घेणार आहे? ऑफिस. म्हणून रेंटची रक्कम डेबिटला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पण रेंटची रक्कम क्रेडिटला असेल तर ती जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्लिअर इथपर्यंत? ओके. म्हणून बोला एकदा, रेंट देताही येतं, घेताही येतं. दिला तर खर्च, मिळालं तर उत्पन्न. जर रेंटची रक्कम डेबिटला असेल तर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेंटची रक्कम डेबिटला असेल तर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेंटची रक्कम क्रेडिटला असेल तर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. आता पुढे बघा, आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये क्लिअरली मेन्शन केलंय फॅक्टरी रेंट 50,000 डेबिटला रक्कम दिली. आता तुम्ही म्हणाल नाही सर, तुम्हीच म्हणाला होता रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातं. हो बाळांनो, मीच म्हणालो होतो, जर आपल्याला कुठलीही गोष्ट मेन्शन केली नसेल तर आपण त्यावेळेला ते रेंट कुठे रेकॉर्ड करतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण इथे क्लिअरली फॅक्टरी हा शब्द मेन्शन केलेला आहे. आणि ज्या वेळेला फॅक्टरी हा शब्द मेन्शन केलाय, फॅक्टरी रेंट, मग इथे मात्र आपल्याला कुठलं एक्सक्यूज नाहीये. ते कुठे रेकॉर्ड करावं लागेल? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय रेकॉर्ड करावं लागेल मित्रांनो? फॅक्टरी रेंट. कारण फॅक्टरीचा अकाउंट ट्रेडिंग अकाउंट आहे. ओके. असंच जर आपल्याला क्लिअरली मेन्शन केलं ऑफिस रेंट, रक्कम डेबिटला असेल तर प्रश्नच नाहीये. आपल्याला इथे कोणता शब्द मेन्शन केलाय? ऑफिस शब्द मेन्शन केलाय. आणि म्हणून ऑफिस रेंट डेबिटेड टू काय होणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि एक महत्वाचा खर्च आहे वेअर हाऊस रेंट. समजा रक्कम आहे 60,000. तुम्हाला काय वाटतंय कुठे जाईल? विचार करा. तुम्हाला काय वाटतंय कुठे जाईल? विचार करा, सर्वांनी विचार करा मनापासून. काय वाटतं कुठे जाईल? सर, आम्हाला एवढं लॉजिक कळलं की रेंटची रक्कम डेबिटला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रेंटची रक्कम क्रेडिटला असेल प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. कारण रेंट देताही येतं, घेताही येतं. दिला तर खर्च आणि मिळालं तर उत्पन्न. डेबिटला दिलं खर्च म्हणा, क्रेडिटला दिलं उत्पन्न म्हणा. ओके. हे कुठे गेलं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे कुठे गेलं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. फॅक्टरी रेंट गेलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. फॅक्टरी रेंट कुठे गेलं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ऑफिस रेंट गेलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेअर हाऊस रेंट. मग पहिलं वेअर हाऊस काय प्रकारे हे समजून घ्या. आता मी परत एकदा बोलेन, अकाउंटन्सी इज नॉट परफेक्ट सायन्स. ते फक्त लॉजिक्सवर चालते. तुमचं लॉजिक स्ट्रॉंग पाहिजे. आता असं गृहीत धरूया की आता जस्ट सीझन चालू आहे मँगोचा, आंब्याचा सीझन चालू आहे, बरोबर ना? अरे आंब्याचाच चालू आहे ना? हा. मग असं गृहीत धरा, आता सध्या मार्केटमध्ये आंबे दिसत आहेत, बरोबर? मग आंबे मार्केटमध्ये दिसत आहेत, तुम्ही आंबे खाताय. ओके. आंब्यापासनं आंबा रस बनवताय, खाताय, बरोबर? पिताय, खाताय, ठीक आहे. भांडो, तुम्ही असं विचार करा, आंब्याचं सीझन संपल्यानंतर जुलै ऑगस्ट मध्ये आंब्याचं सीझन नसतं. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आंब्याचं सीझन आहे का? फक्त 4 महिने आंब्याचं सीझन आहे, 4 मंथ्स, बरोबर ना? ठीक आहे. मग त्याच्यानंतर सीझन संपल्यानंतर आंब्याचे प्रॉडक्ट मिळतात का? तर अर्थातच मिळतात. अरे ते जाऊ द्या, की जो काही आंब्यापासून आपण आंबारस बनवतो तो देखील सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मिळतो, नोव्हेंबर डिसेंबर 12ही महिने मिळतो. मग कसं काय मिळतो? तर बिकॉज ऑफ वेअर हाऊस. आपण एखादं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केल्यानंतर ते जास्त काळ टिकावं यासाठी वेअर हाऊस मध्ये ठेवलं जातं. आपण एखादं प्रॉडक्ट तयार केल्यानंतर ते जास्त काळ टिकण्यासाठी कुठे ठेवलं जातं? वेअर हाऊस मध्ये ठेवलं जातं. मग वेअर हाऊस जर आपल्या स्वतःचं असेल तर रेंट भरायची गरज नाही.
पण आपल्याकडे स्वतःजवळ वेअर हाऊस नाहीये, पण आपला माल जास्त काळ टिकावा, जास्त काळ राहावा यासाठी आपण वेअर हाऊसला भाड्यानं घेतलेलं आहे आणि त्याच्यात माल ठेवलेला आहे. मग त्या वेअर हाऊसचं रेंट आपल्याला प्रत्येक महिन्याला भरायचंय आणि भरल्यामुळे काय होतोय खर्च. मग तो खर्च बिफोर प्रोडक्शन कॅटेगरीमध्ये आलाय का आफ्टर प्रोडक्शन? त्याच्यात कोणतं प्रोडक्ट ठेवलंय? अर्थातच आफ्टर प्रोडक्शन. प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर जास्त काळ टिकावे यासाठी ठेवलेलं आहे. म्हणून वेअर हाऊस रेंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. वेअर हाऊस रेंट कुठे जातं बाळांनो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातं. वेअर हाऊस रेंट, वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. क्लिअर आहे? म्हणून रेंटचे 4 आयटम लक्षात ठेवायचे, 5 आयटम. फक्त रेंट दिलं डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फक्त रेंट दिलं क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. फॅक्टरी रेंट दिलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ऑफिस रेंट दिलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेअर हाऊस रेंट दिलं तरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता पुढे बोलतोय, नीट ऐका. मी मगाशीच बोललोय काही आयटम असे दिसतील की जे देताही येतात, घेताही येतात. दिला तर खर्च आणि मिळालं तर उत्पन्न. पुढचा आयटम मी बोलतोय बा, कमिशन. रक्कम समजा डेबिटला आहे तर मी काय म्हणणार, कमिशन दिलं, दिल्यामुळे खर्च. खर्चाचे 2 प्रकार, प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट, फॅक्टरी, ऑफिस, बिफोर प्रोडक्शन, आफ्टर प्रोडक्शन. बरोबर की नाही? मग वाढनो इथे ज्या अर्थी कमिशनची रक्कम डेबिटला दिली आहे त्या अर्थी कमिशन दिलं. कमिशन द्यायचं, कोणाला द्यायचं, का द्यायचं, कशासाठी द्यायचं, कोण ठरवेल? ऑफिस. आणि म्हणून कमिशनची रक्कम डेबिटला असेल तर ती जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण पुढे जर का कमिशन क्रेडिटला दिलं तर ते पेड नसून काय असणार आहे? रिसिव्ड असणार आहे. मग कमिशन मिळालं म्हणायचं, मग ते कुठे रेकॉर्ड केलं जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके. पुढे कमिशनलाच पर्यायी शब्द वापरला जातो, ब्रोकरेज. ब्रोकरेजची रक्कम जर डेबिटला असेल तर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रोकरेजची रक्कम क्रेडिटला असेल तर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेम तसंच आहे बाळांनो पुढे डिस्काउंट. डिस्काउंटचं पण सेम, देताही येतं, घेताही येतं. डिस्काउंट दिला, दिल्यामुळे खर्च, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिस्काउंटची रक्कम क्रेडिटला असेल, डिस्काउंट मिळाला, मिळाल्यामुळे इन्कम झालं, कुठे इन्कम जाईल ते? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके. परत एकदा रिपीट करा. कमिशनची रक्कम डेबिटला. अरे तुम्ही बोलायचंय घरी, ठीक आहे. कमिशनची रक्कम डेबिटला कुठे रेकॉर्ड केलं जाईल? अगदी बरोबर, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कमिशनची रक्कम क्रेडिटला दिली आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ब्रोकरेज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रोकरेजची रक्कम क्रेडिटला, क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिस्काउंट देताही येतो, घेताही येतो. दिला तर खर्च, मिळालं तर उत्पन्न. डिस्काउंटची रक्कम डेबिटला असेल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डिस्काउंटची रक्कम क्रेडिटला असेल, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. अजून एक महत्वाचा आयटम आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे बाळांनो व्याज. इंटरेस्टला मराठीमध्ये काय बोलतात? व्याज. व्याज देखील देताही येतं, घेताही येतं. याची रक्कम दोन्ही कॉलम मध्ये असू शकते. डेबिटला असेल तर त्याला खर्च म्हणा, क्रेडिटला असेल त्याची रक्कम इन्कम ट्रीट होईल. म्हणून इंटरेस्टची रक्कम जर डेबिटला असेल, आणि डेबिटला म्हणजे या पहिल्या कॉलम मध्ये असेल तर कुठे रेकॉर्ड केलं जाईल? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि क्रेडिटला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. क्लिअर आहात? ठीक आहे. व्याज देताही येतं, घेताही येतं. दिला तर खर्च, मिळालं तर उत्पन्न. ठीक आहे. दिला असेल तर प्रॉफिट अँड लॉसची डेबिट आणि मिळालं असेल तर प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट. ओके. पुढे आहे ऑडिट फीज. रक्कम डेबिटला असते, त्याला म्हटलं जातं हिशोब तपासण्याची फी. ऑडिट फीजला काय म्हटलं जातं बाळांनो? हिशोब तपासण्याची फी. काय करतो आपण? हिशोब तपासण्याची फी. बघा, आपल्या बिझनेसमध्ये समजा आपण गृहीत धरूया 5,000 लोक काम करतात. ओके. सगळेच प्रामाणिक असतील असं आहे का? नाही. समजा 400 लोक
अकाउंट्स डिपार्टमेंटला काम करतात. कोणत्या डिपार्टमेंटला? अकाउंट्स डिपार्टमेंटला काम करतात 400 लोक. त्यातला एक व्यक्ती खूप हुशार आहे, परंतु त्याची मानसिकता चुकीची आहे. तो चुकीचं वागतो. काय करतो? व्यवहारांमध्ये अफरातफर करतो, फ्रॉड करतो. मग आता जर असंच जर का आपण दुर्लक्ष केलं तर बिझनेस आपल्याला करणं शक्य होणार नाही. कदाचित भविष्यात बिझनेस बुडेल, कारण हा फ्रॉड करतोय. ओके, म्हणजे कुठलीही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या व्यवसायामध्ये ठेवलेले हिशोब खरंच नियमांचं पालन करून ठेवलेले आहेत का, यामध्ये काही मिस्टेक्स तर नाही केल्या ना, काही फ्रॉड तर झाले नाहीयेत ना, हे तपासून घेण्यासाठी आपल्याला आपल्या बिझनेसचं किंवा आपल्या हिशोबांची तपासणी करून घ्यावी लागते. म्हणजे त्याला बोलला तर ऑडिट करून घ्यावं लागतं. आणि त्या ऑडिट करण्यासाठी आपण एका चार्टर्ड अकाउंटंटची नेमणूक करतो. म्हणजे कोणाची नेमणूक करतो? सीए ची नेमणूक करतो. आणि म्हणून मित्रांनो, समजून घ्या, लक्षात घ्या, एक चार्टर्ड अकाउंटंटला आपण अपॉइंट करतोय आणि त्याला सांगतोय की आमच्या बिझनेसचं काय करून दे? ऑडिट करून दे, आमची बिझनेसची तपासणी करून दे, आणि मग मला सांग की काय बिझनेसमध्ये चाललेलं आहे, काही फ्रॉड मिस्टेक झाल्यात की नाही झालं. मग अशा वेळेला एक सीएची अपॉइंटमेंट केली, सीएने सगळं ऑडिट केलं, आपल्याला ऑडिट रिपोर्ट सबमिट केला. मला सांगा, सीए काय फुकट काम करणार आहे का आपल्यासाठी? नाही. आपल्याला त्यांचे चार्जेस पे करावे लागतील, आणि त्या चार्जेसला काय म्हटलं जातं? ऑडिट फीज म्हटलं जातं. हिशोब तपासण्याची फी दिल्यामुळे खर्च आणि हे हिशोब कुठे ठेवले जातात? ऑफिसमध्ये. आणि म्हणून बाळांनो, ऑडिट फीज जाईल डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, कळलंय का? काय वेळेला आपल्याला अकाउंटन्सी चार्जेस नावाचा आयटम येईल. काय येईल? अकाउंटन्सी चार्जेस, अकाउंटिंग चार्जेस, अकाउंटन्सी चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर? आता काही आयटम असतात असे बघा, जनरल एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, other expenses, miscellaneous expenses, ऑफिस एक्सपेन्सेस. ठीक आहे, कोणते 5 पहा? जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑदर एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस. हे जे काही अशा नावाचे जे खर्च दिले जातात ते सगळे किरकोळ कारकोळ खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे रेकॉर्ड करायचे? डेबिट साईडला. ओके, पुन्हा एकदा परत, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑदर एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर आहात? ठीक आहे. आता पुढे ट्रेडिंग अकाउंटच्या संदर्भातले सुरुवातीच्या काही गोष्टी क्लिअर करायच्यात, पण आता क्लिअर करतो. ते फॉर्मॅटमध्ये सगळं येणार आहे, पण तरी सांगतोय. पहा, ट्रेडिंग अकाउंट हा असा अकाउंट आहे की जो फॅक्टरीशी निगडीत आहे. त्याची सुरुवात होते ओपनिंग स्टॉकनं. ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंटची पहिली ओळ ही रिझर्व असते. ओपनिंग स्टॉक, इथे रक्कम याची रेकॉर्ड करायची. ठीक आहे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट कॉलमला दिला जातो ओपनिंग स्टॉक, तो मांडायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सेकंड आयटम असतो इथे परचेसेस, ही पण रिझर्व जागा आहे. रिझर्व म्हणजे त्या जागेवर दुसरं कुणालाही लिहायचं नाहीये. परचेसेस, परचेसेसचा मराठी अर्थ आहे खरेदी करणे. एक बिझनेसमन त्याच्या बिझनेसमध्ये काय करतो? रॉ मटेरियल परचेस करतो, आणि म्हणून रॉ मटेरियल परचेस केलेली रक्कम ही डेबिटला लिहायची. ओके, परचेस म्हणजे खरेदी, खरेदी केल्यामुळे खर्च होतो, आणि म्हणून परचेसेस नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. समजा 5 लाख असेल. पुढे आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणारा सेल्स. समजा 9 लाख दिलेला आहे, आपण आत लिहिलाय 9 लाख. आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय जातं सेल्स? त्याचं कारण आहे का? प्रोडक्ट विकतो ना आपण. आपण वस्तू तयार केलेली आहे, प्रोडक्ट तयार केलेलं आहे, आणि तयार केलेलं प्रोडक्ट आपण विकतो, आणि म्हणून प्रोडक्ट विकून मिळालेला पैसा ते प्रोडक्टिव्ह इन्कम आहे, आणि प्रोडक्टिव्ह इन्कम कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे, इथे दाखवतोय मी. ओपनिंग स्टॉक डेबिट साईडला असतो.
तो कुठे रेकॉर्ड केला जातो? डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. पुढे आहे परचेसेस. परचेसची रक्कम डेबिटला असते. उदाहरणार्थ मी 5 लाख घेतली ना, 5 लाख. ओके, याचा अर्थ काय? ह्या वर्षभरामध्ये आपण 5 लाखाचा माल खरेदी केला. आपण बिझनेसमॅन आहोत. आपण काय खरेदी करणार? रॉ मटेरियल. म्हणून काय परचेस केलं? तर रॉ मटेरियल. रॉ मटेरियल कोणाला लागतं? फॅक्टरीला लागतं. आणि म्हणून फॅक्टरीशी संबंधित असणारा अकाउंट कोणता? तर ट्रेडिंग अकाउंट. आणि म्हणून मित्रांनो, परचेसेस कुठे जाणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा, पण सेकंड लाईनला मांडायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण सांगतोय किंवा पुढचा आयटम सांगतोय. बांधनो, आपण माल खरेदी केला, बरोबर आहे. 5 लाखाचा माल खरेदी केला. सगळ्यात चांगला असेल का रे? सगळ्याच क्वालिटीचा असेल का? जर का आपण सप्लायर कडून 5 लाखाचा माल खरेदी केला, पण आपल्या असं निदर्शन असं आलं की त्यातला 20,000चा माल चांगला नाहीये, म्हणून परचेस केलेला माल आपण रिटर्न करतो. म्हणून परचेस रिटर्न हे परचेसच्या अपोजिट गोष्ट आहे. परचेस म्हणजे खरेदी करणं, त्याच्या अपोजिट काय? खरेदी केलेला माल परत करणं. म्हणून परचेसला डेबिट बॅलन्स असतो, तर परचेस रिटर्नला क्रेडिट बॅलन्स असतो. परचेसला डेबिट बॅलन्स असतो, तर परचेस रिटर्नला क्रेडिट बॅलन्स. आपण माल कितीचा खरेदी केला? 5 लाखाचा. त्यातला 20,000चा माल खराब आहे, डिफेक्टिव्ह आहे. मग तो आपण ठेवणार का? नाही. आपण काय म्हणणार? हे बघ, तू माल पाठवला होता, चांगला नाही लागला, आम्ही परत करतोय. म्हणजे आपण खरं खरेदी किती केलं? नेट परचेस किती केलं? 4,80,000. म्हणून लक्षात ठेवायचंय, ज्याचा त्याचा रिटर्न ज्याच्या त्याच्यातून लेस होतो. परचेसचा रिटर्न हा परचेसेस मधून काय होतोय? लेस होते. परचेस रिटर्न परचेसेस मधून काय करायचं बाळांनो? लेस करायचं. लेस परचेस रिटर्न 20,000. आउटर येणारे 5 लाख, सॉरी 4,80,000, 4,80,000. कळलंय? ओके. मग परचेस रिटर्नला एक पर्यायी शब्द आहे बघा, समजून घ्या. आपण जेव्हा माल परचेस करतो तेव्हा तो माल आपल्याकडे इन होतो, बरोबर. परचेस केलेला माल आपल्याकडे येतो ना रे, आपल्या बिझनेस मध्ये येतो, म्हणजे इन होतो. आपला हा बिझनेस आहे. परचेस केलेला माल आपल्याकडे इन झालाय. इन म्हणजे कळतो ना, आपल्याकडे आलाय. पण हा डिफेक्टिव्ह असल्यामुळे आपण तो माल आपल्याकडे ठेवत नाही, तर आपल्या बिझनेस मधून बाहेर काढतो. म्हणून त्याला म्हणतात आउट केला. आपण माल, खराब माल आउट केला आपल्या बिझनेस मधून. म्हणून त्याला नाव पडतं रिटर्न आउटवर्ड. परचेस रिटर्नला काय म्हणतात? रिटर्न केला कसा? आउट. म्हणून त्याला नाव आहे रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड इज ऑल्सो नोन ॲज परचेस रिटर्न. ओके. आता बघ, सेल्स. आपण 9 लाखाचा माल विकला, क्रेडिटला रक्कम आहे. सेल्स म्हणजे विक्री करणे. काय विकता? माल विकता. प्रोडक्ट विकून मिळालेला पैसा येतो, प्रोडक्टिव्ह इन्कम आहे. आणि प्रोडक्टिव्ह इन्कम अर्थातच ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे जाणार आहे? क्रेडिट साईडला. म्हणून सेल्स गेलं बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. 9 लाख दिसतंय. आपण कस्टमरला माल विकलाय 9 लाखाचा, पण ते कस्टमर सुद्धा, काही कस्टमर असे आहेत की जे माल खरेदी करतात आणि माल खरेदी केल्यानंतर नाही आवडला तर परत करतात. त्या कन्सेप्टला बोललं जातं सेल्स रिटर्न. आपल्याला 50,000चा माल रिटर्न येतोय, परत येतोय. ओके. विकलेला माल परत येतोय. ओके. माल विकला होता तो परत येतोय, आणि म्हणून त्याला म्हणतात सेल्स रिटर्न. मला सांगा, माल 9 लाखाचा विकला होता, त्यातला 50चा परत आला, म्हणजे खरा विकला किती? 8,50,000. म्हणून सेल्स मधून सेल्स रिटर्न काय केलं जाईल? लेस केलं जाईल. लेस सेल्स रिटर्न आउटरला येईल 8,50,000. ओके. समजले बाळांनो? लक्षात येते? पहा, आता पुढे जाऊया. त्या सेल्स रिटर्नलाच पर्याय नाव आहे बघा. आपण माल विकला होता, बिझनेस मधून माल विकला होता, म्हणजे तो आउट झाला होता, विकलेला माल बाहेर गेला होता. त्या कस्टमरला नाही आवडला, कस्टमरने परत बिझनेसला देऊन टाकला, म्हणजे बिझनेसमध्ये तो इन झाला. म्हणून याला म्हणतात रिटर्न इनवर्ड. काय म्हणतात? रिटर्न इनवर्ड. सेल्स रिटर्नला पर्यायी नाव काय आहे? रिटर्न इनवर्ड. सेल्स रिटर्नला पर्यायी नाव काय वाढलो? रिटर्न इनवर्ड. ज्याचा त्याचा रिटर्न ज्याच्या त्याच्यातून लेस होतो. 4 आयटम महत्वाचे पहा. परचेस, परचेस रिटर्न, सेल्स, सेल्स रिटर्न. याच्यावर आधारित तुम्ही सबसिडरी बुक्स देखील पाहिला असेल. अरे 11वीला सबसिडरी बुक्स मध्ये होतं ना,
परचेस बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, त्याच्याशी संबंधित हे आयटम आहे, तिथल्या फिगर येतात इथे. तर परचेस जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परचेस रिटर्न त्यातून काय होतं लेस, सेल जातं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, त्यातून सेल्स रिटर्न काय होतो लेस होतो. इथपर्यंत समजलंय का? तर कालपासून आपण किंवा 2 दिवसापासून जे काही पोस्टिंग बद्दल फक्त ऐकताय ते आता उद्याच्या लेक्चर पासून आपण लिहायला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक गोष्ट मी पहिल्यांदा PDF फॉर्म मध्ये तुम्हाला दाखवून देईल आणि तसंच्या तसं आहे तसं तुमच्या वहीमध्ये ते उतरवायचंय. पहिली इन्फॉर्मेशन आपण ट्रेडिंग अकाउंटची लिहून घेणार आहोत. त्यामध्ये अजूनही काही आयटम्स असे आहेत की जे माझ्याकडून सांगायचे राहून गेलेत, ते देखील मी त्या वेळेला क्लिअर करेन. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं एक्सप्लेनेशन होईल, बॅलन्स शीटचं एक्सप्लेनेशन होईल आणि मग आपण चालू करूया ऍडजस्टमेंट. पण ऍडजस्टमेंट एक पार्ट करावी लागणार नाही तुम्हाला. जर माझ्यावरती तुम्ही 100% विश्वास ठेवून लेक्चर ऐकला तर एक पार्ट करावी लागणार नाही. का होतं मध्ये लेक्चर ऐकताना तुम्ही 100% विश्वास ठेवून ऐकावं लागतो. तुमच्या मनामध्ये जर डाऊट ठेवून असेल ना, अरे यार आपल्या होईल का, समजेल का, तर ते कधीच नाही करत. तुम्ही 100% एकाग्र होऊन जेव्हा विश्वास ठेवून लेक्चरला बसाल, तुमचा स्वतःवर पण विश्वास पाहिजे आणि टीचरवर पण विश्वास पाहिजे, तरच तुम्ही एज्युकेशन मध्ये फार चांगल्या प्रकारे मार्क्स पाडू शकता किंवा चांगली अचिव्हमेंट करू शकता. मनामध्ये डाऊट ठेवून जर बसलात ना तर तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि ठीक आहे, डाऊट्स येतीलही, पण वेळच्या वेळेला ते क्लिअर करणं पण तुमची जबाबदारी आहे. आता ऑनलाईन लेक्चर एवढे लेक्चर काही मुलांनी ऐकलेत, पण एकदाही मेसेज करून सांगितलं नाही की सर मला हा पॉइंट क्लिअर झालाय आणि हा पॉइंट मला कळलेला नाही. अरे विचारा की, तुम्ही घाबरताय काय? उलट मी डाऊट्स विचारणारे मुलांना फार अप्रिशिएट करतो की डाऊट तरी पडतायत, म्हणजे अभ्यास करतायत मुलं. ठीक आहे, लक्षात आलंय? तर लेक्चर नीट ऐका. एक लेक्चर एकदा नाही कळाला, दोनदा तीनदा ऐका. ठीक आहे. आज बरेचसे नवीन आयटम्स आपण पाहिले. उद्या अजून डिटेलमध्ये फॉर्मॅटमध्ये बोलेल आणि फॉर्मॅटमध्ये पण देखील नवीन आयटम्स येतील. मग फॉर्मॅट पहिले क्लिअर करेल आणि मग ऍडजस्टमेंटकडे आपण जाऊया. ठीक आहे, चालेल. थँक्यू. थांबूया आपण.